पदार्पण करीत आहे। सुमारे 25 वर्ष या विवाह सोहळ्याला आज पूर्ण होणार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर वधूवरांचे विवाह या साईबाबांच्या पावनभूमीत झाले आणि ते सर्व यशस्वीरित्या आपले संसार करतायत। हे या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे। ते सामुदायिक विवाह सोहळ्यात आपला विवाह केला होता आणि त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी आपल्या शुभेच्छा आताच पाठवलेल्या आहेत। सुजयदादांच्या शुभेच्छा। साईसिद्धी रिक्षा संघटनेच्या सर्व सहकार्यांनी अक्षता वाटण्याचं काम करा। सर्वांना अक्षता मिळाल्या पाहिजे। सर्वांच्या ज्या ठिकाणी आपल्याला हातभार लागत असतो, सहकार्य लाभत असतं, त्या सर्वांचे या ठिकाणी मी आपले पालक मार्गदर्शक सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बाबांच्या पुण्यनगरीमध्ये सुरू करत असताना हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 25वा वर्ष आहे। या 25व्या वर्षामध्ये आतापर्यंत 2400 मुलींचे वधूवरांचे लग्न पार पाडण्याचं काम आम्ही केलेलं आहे। यामध्ये हिंदू पद्धतीने असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्या प्रकारचे लग्न आम्ही सातत्याने शिर्डीच्या त्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार केलेलं आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग कुठल्या प्रकारचा न थांबता अखंडपणे हा सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने 2002 पासून सुरुवात केलेली आहे आणि आज 2026ला त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे। या 25 वर्षामध्ये जे सुरुवातीला 2002 मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे सुरुवातीला लग्न केले होते 2002, 2003, 2004ला त्या वधूवरांच्या मुलांनी या सामुदायिक मध्ये लग्न केलं। साधारण 20-21 सालामध्ये लग्न केलं। ती आमच्या शिर्डीकरांच्या दृष्टीने सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा विवाह सातत्याने करीत असताना ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव न करता सर्वांना सारखी लग्नामध्ये कसा आनंद भेटेल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। वधूंची चांगल्या प्रकारची मिरवणूक, त्यांना चांगल्या प्रकारचा ड्रेस, वधूंना 1 ग्रॅमचं मंगळसूत्र, त्यांना साड्या, त्यांना पैजण आणि बाकीचं संसार उपयोगी भांडे देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने चालू असतं। केवळ सामुदायिक वराडी जी मंडळी आहे ते वराडी मंडळीला सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपासून मिष्टान्नाचं जेवण सातत्याने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये देण्याचा आम्ही कायम प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगला प्रयत्न यशस्वी झालेला आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भूषवलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाचे लग्न होतात, नंतर बौद्ध समाजाचे लग्न होतात आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे तिसरं लग्न आपण करतोय आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे। माझी सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते असतील, आमचा परिवार असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, माझा मित्र परिवार असेल, या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आणि आपल्या माध्यमातून वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। म्हणून या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी 41 लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेले आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा हा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे। यामध्ये महाराष्ट्राने गुजरात, गोवा, पंजाब इथून सुद्धा वधूवर या सामुदायिक विवाह सोहळ्याचं लग्न करण्यासाठी आलेला आहे। यामध्ये एकच कारण आहे, बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभाव असलेला संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतोय। त्याचप्रमाणे बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देण्याचं काम करतोय, पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम करतोय, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचं काम करतो। त्याचबरोबर इथल्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न होत असताना आम्ही एक महत्त्वाचा संदेश देतो का मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता मुलगीच हिला समजून तिचं जतन करावं आणि तीच आयुष्याची पंथी म्हणून तिचा सांभाळ करावा आणि
लग्नाला जास्त अफाट खर्च न करता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने लग्न करावं असा संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही कायम करतो. पोटाला मुलगी नसतानाही तुम्हाला 2500 मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभले, काय सांगताय? खरं म्हणजे आमच्या सौभाग्यवती सुमित्रा काकी आणि मी दोघांनी आम्हाला 2 मुलं आहे. मुलगी नसल्यानंतर दुसरीची जी मुलगी असेल ती आपली समजून तिचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कसं चांगलं लग्न करता येईल, तिच्या चेहऱ्यावर कसं समाधान होईल, तिच्या आई वडिलांना कसा आनंद होईल, त्यांच्या घरच्यांना कसा आनंद होईल, हा सातत्याचा प्रयत्न आमचा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे. काय वाटतं, असं संसार एखाद्याचा फुलवला जातो, त्याचा आपण काहीतरी धागा बनतोय, म्हणजे काय मनातून काय भावना आहे? मनातून एकच भावना आहे की 2400 मुलींचे आतापर्यंत लग्न करताना जो आनंद भेटला तो सर्वस्व आनंद आहे. आणि त्यांच्या आई वडिलांना जो आनंद भेटला, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू भेटलं, त्या सामुदायिक नगर जिल्ह्याचे आयोजन सर्वांच्या वतीने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय व्यस्त वेळेत दरवर्षी माननीय आमदार साहेब यांना करत असताना या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून गेल्या 25 वर्षापासून सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांची उपस्थिती, मार्गदर्शक व सर्व धार्मिक सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सरकारी या ठिकाणी विलासबाबा कोते, राजेंद्र राजूभाऊ कोते, विलासबाबा कोते. ओके ओके हा ना, कॅमेरावाला ना झूम आउटच नाही घेतलं काय. सच्चिदानंद या ठिकाणी बापूंचा बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा, उपस्थित असलेले सगळे मान्यवर यांचं मी प्रथमच्या मनापासून स्वागत करतो. 19 तालुके आणि 10 जिल्ह्यातील वधूवरांनी सहभाग नोंदवलेला हा सामुदायिक विवाह सोहळा करतात नाही. सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले काशिकानंद महाराज, अरुणगिरी महाराज, सोमनाथ महाराज तळेकर, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याकरता वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय महंत काष्टिकानंदजी महाराज, आदरणीय महंत विष्णुगिरी महाराज, आदरणीय महंत अरुणगिरीजी महाराज, हरिभक्त परायण सुधीरजी महाराज, डॉक्टर कय्यूम शेख, ज्ञानेश्वर आबा, मार्केट कमिटीचे चेअरमन, शिवसेनेचे नेते कमलाकरजी खोते, व्यासपीठावर सर्व शिर्डी नगरपंचायतीचे नगरपालिकेचे नगरसेवक, प्रभाकरराव कोते, या विवाह सोहळ्यासाठी बापूंना ज्यांनी 25 वर्ष ह्या उपक्रमाला साथ केली ते आमच्या काकी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मला प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने कैलास बापू कोते आणि सुमित्रा काकींचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की 25 वर्ष अविरतपणे हा सोहळा त्या ठिकाणी ते पूर्ण त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्या दोघांचं आपण अभिनंदन करावं. आपण एखादा उपक्रम सुरू करतो, एखादा वर्ष 2 वर्ष आपण तो चालू ठेवतो, मात्र 3ऱ्या वर्षी तो कार्यक्रम उपक्रम बंद होतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु बापूने 25 वर्ष अविरतपणे हा उपक्रम सुरू ठेवला. अनेक अडचणी आल्या, परंतु
त्या सर्व अडचणीवर मात करत हा सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा त्यांनी सुरूच ठेवला आणि हजारो वधूवरांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद निर्माण केलाच, परंतु वधूवरांच्या बरोबर त्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना सुद्धा एक जीवनाचा नवा आशीर्वाद प्राप्त करून दिला. हे या सामुदायिक विवाह सोहळ्याचे केले होते. आज मला इथं वधूवरांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की आपण आता नवीन जीवनामध्ये पदार्पण करतायत आणि आज आपल्या सर्वांचं दैवत साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हा तुमचा विवाह संपन्न होतोय. एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असं या ठिकाणी अशी मी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. काही वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याला पुष्कळ चालना मिळाली. 100 विवाह व्हायचे, लोक उत्साहात विवाह सामुदायिक विवाह करायचे. आता गावोगावी मंगल कार्यालय चालले, वेगवेगळ्या योजनेमधून लोकांना निधी मिळायला लागला. आज गावोगावी मी पाहतोय विवाह सोहळ्याचा खर्च कमी होण्यापेक्षा तो इतका वाढत चाललाय. ही अतिशय चिंतेची बाब आहे. काही काळात असं येतो की प्रचंड अडचणी निर्माण होतात. अशा वेळी आपण मदतीची अपेक्षा करतो. तर म्हणजे जीवनाची जी वाटचाल आहे ती प्रत्येकाने आपल्या स्वतःची पुंजी आरक्षित करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही नैसर्गिक संकटाला ती पुंजी तुमच्या आयुष्यभराची तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग विवाह सोहळ्याचा खर्च कमी करायचा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मी ज्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी लोक त्याचा उलटा अर्थ घेतात, जास्त खर्च करायला लागतो. एवढं प्रचंड ऊन आहे, 42-43 डिग्री त्या उष्णता आहे, तरी लग्न सराईमध्ये काही लोक मग हाडायला तयार नाही. केव्हा तरी हे सगळं लग्नाचं जे उधळपट्टीचं जे सोंग आहे, मोठेपणाचं जे काही मोठेपणाच्या कल्पना आहेत, मला वाटतं मला माहित नाही केव्हा थांबतील त्या. साईबाबांच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या जनतेला सतत वेळ बुद्धी द्यावी आणि अधिकाधिक विवाह सोहळा आमचे सामुदायिक विवाहामध्ये विवाह झाले पाहिजे, अशा प्रकारचा आशीर्वाद बाबांनी सगळ्यांना दिला पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा प्रपंच तो स्वतः करत असतो. ती वधूवर आता विवाह होतील, चांगलं नाव कमवतील, त्यांच्या आईवडिलांचं नाव कमवतील, चांगला उद्योग करतील, व्यवसाय करतील, कुटुंबाला त्यांचा मोठा आधार त्यानिमित्तानं त्यांना तो मिळणार आहे. परंतु माझी अपेक्षा एवढीच आहे की या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी आज संकल्प केला पाहिजे बाबांच्या पुण्यभूमीमध्ये की आमच्या कुटुंबातला प्रत्येक विवाह आम्ही दरवर्षी सामुदायिक विवाहामध्ये करू, अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे. तरच मग या अशा सोहळ्याला काही आता अर्थ होणार आहे. आज 25 वर्ष कैलास बापू, त्यांच्या पत्नी, आमच्या काकी, शिर्डीचे ग्रामस्थ यांचं खरं मला ग्रामस्थांचं अभिनंदन करायचं आहे की आपण एक या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं पाठबळ बापूंच्या मागे उभं केलं आणि या सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होताना मी पुन्हा एकदा बापूंना मनापासून शुभेच्छा देतो, काकींना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊन त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो.
त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही साडी कोणती हो? तिथं द्या. हो, मी याची shooting सुस्वागतम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं गच्छामि पाणातिपाता वेरमामि कामे सुमिच्छाचारा वेरमाणि इंदस्सा श्रीपाद सरोरोहे दीपेन तमदंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधिकाय वंदनं अनंत गुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि च धूपे सप्पे बुद्धस्य बिंबे सकल दश दिशे केसलोमादि धातु वंदे सप्पेपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चैत्यं नमामि वंदामि चैत्यं सब्ब स्थानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकल बीजं विदुरण्यानं देवरूपं सुदीवानेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवर मुक्ती पंचकोणता जिल्हा स्फूर्ती जाळिता उदालिल्या अंगतिका मार्ग साजा राष्ट्रगतनाकृती शोभते भारती महामानव बोलष्टगाता यो वाचको दिन दिने सरदादु साधू हार टाकायचे साधू फुलांचं वाटत वगैरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे यांनी या ठिकाणी आत्मसन्मानाने लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचा सत्कार करतायत. महाराष्ट्र आहे मकरंद लावर गुरु आणि त्यांचे सर्व शिप्रावे द्रवती महासुरनी ख्याता जया गंडना एक विचार श्री कृष्ण नवराज त्यासे समर तुम्हारे उद्धारणार्थ कन्यादान कल्पोक्तबल सिद्ध्यर्थम इमाम कन्या दानानि वराय तुभ्य अहं संप्रदते नमः अक्षतानि जे सहस्रयोजने धन्वानि सदा मंगलं वधूवरो शिवं भवतु नवरीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालायचंय. नवरी मुलीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालायचंय.